नमस्कार बंधू भगिनींनो, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा किंवा IKS इंडियन नॉलेज सिस्टीमच्या अंतर्गत आपण यापूर्वी 4 वेदांच्या संबंधानं वेगवेगळे व्हिडिओच्या माध्यमातून विचार पाहिला। त्यानंतर आपण 4 उपवेद या संबंधानं देखील यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये विचार पाहिलेला आहे आणि आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 6 वेदांगाच्या बद्दलचा विचार या ठिकाणी पाहणार आहोत। या 6 वेदांगाबद्दलचा विचार पाहण्यापूर्वी मी सर्वप्रथम रामकृष्ण बदने या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। 6 वेदांगाचा मुख्य उद्देश काय आहे तर वेदांचं अर्थज्ञान आपल्याला व्हावं खऱ्या अर्थानं, यासाठी हे 6 वेदांग पुढे आलेले आहेत। कारण काळ जसा जसा बदलत गेला तसं तसं प्रारंभी जे वैदिक संस्कृत होतं ते मागं पडलं आणि पुढे लौकिक संस्कृत समाजामध्ये प्रचारित झालेलं आहे आणि ते लोकप्रिय झालेलं आहे। तेव्हा वैदिक मंत्रांचा उच्चार करणं आणि त्याचा अर्थ समजणं निश्चितच कठीण झालेलं आहे। कारण वैदिक संस्कृत आणि लौकिक संस्कृत मध्ये फरक आहे। लौकिक संस्कृतवाल्यांना वैदिक संस्कृतचे मंत्र उच्चारण्यासाठी काठिण्य यायला लागलेलं आहे आणि म्हणून हे वैदिक संस्कृतचे श्लोक आणि त्याचे उच्चार समजणं अवघड झालेलं आहे। आणि मग यावेळी यास्कने सांगितलं की ज्या लोकांना वैदिक अर्थ समजण्यात अडचणी आल्या आहेत त्यांनी निरुक्त आणि इतर वेदांगाची या ठिकाणा आश्रय घ्यावा आणि त्या आधाराने हा अर्थ समजून घ्यावा आणि याच उद्देशाने हे 6 वेदांग पुढे आलेले आहेत। वेदांग मी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे एकूण 6 आहेत, ज्यामधलं पहिलं वेदांग शिक्षा, ज्यामध्ये उच्चारणाच्या संबंधाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं। दुसरं वेदांग आहे ज्याचं नाव आहे कल्प, ज्यामध्ये विधीच्या बद्दलचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं। तिसरं वेदांग आहे ज्याला व्याकरण म्हणतात, ज्यामध्ये व्याकरण शास्त्राबद्दलची माहिती आपल्याला प्राप्त होते। चौथं वेदांग आहे ज्योतिष, ज्यामध्ये आपल्याला खगोलशास्त्राचं ज्ञान प्राप्त होतं। 5वं वेदांग आहे निरुक्त, ज्यामध्ये आपल्याला शब्दार्थ ज्ञानाचं ज्ञान प्राप्त होतं। आणि 6वं वेदांग ज्याला छंद किंवा छंदशास्त्र आहे, ज्यामध्ये विविध छंदांच्या बद्दलचं ज्ञान आपण प्राप्त करू शकतो। असे हे 6 वेदांग सांगितले गेलेले आहेत। वेदांग म्हणजे वेदांच्या शिक्षणासाठी आणि त्यांचा यथार्थ आचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या 6 शाखा होत। याचा उपयोग वेदांच्या संस्कृतीचं, तत्वज्ञानाचं आणि धार्मिक विधीचं ज्ञान ग्रहण करणे हेच या ठिकाणी याचा पाठीमागचा उद्देश राहिलेला आहे। प्रत्येक वेदांग हे वेदाच्या ग्रंथाच्या विशिष्ट भागाचं अध्ययन करतं आणि त्या भागासंबंधीच्या कार्यप्रणालीचं विश्लेषण आपल्या समोर ठेवतं आणि म्हणून मुख्य 4 वेदांना आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर जसे मी काल 4 उपवेद सांगितले त्याच पद्धतीनं हे 6 वेदांग देखील आपल्याला समजून घ्यावे लागतात। आता या 6 वेदांगांच्या पैकी पहिलं वेदांग जे सांगितलं गेलेलं आहे ते आहे शिक्षा। पहिलं वेदांग कोणतं आहे तर पहिलं वेदांग आहे शिक्षा, ज्यामध्ये वर्ण, स्वर आदीच्या उच्चारणाची पद्धत शिकविली जाते, त्यासच शिक्षा वेदांग म्हटलं गेलेलं आहे। शिक्षा हे उच्चारण्याचं शास्त्र आहे। उच्चार कसे करावेत
याबद्दलचं शास्त्र जर काय असेल तर ते शिक्षा आहे। यामध्ये स्वर आणि व्यंजनाचे उच्चार नियंत्रित करण्याचं काम या माध्यमातून होतं। याचा विस्तार अप्रतिशाख्य ग्रंथामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो। वेदाच्या विविध शाखांचे उच्चार सांगितल्यामुळे त्यांना प्रतिशाख्य असं म्हटलं गेलेलं आहे। वेदांच्या विविध शाखांचे उच्चार सांगितल्यामुळे त्यांना प्रतिशाख्य म्हटलं गेलं आहे। हे पुन्हा एकदा मी पुनरुक्तीचा दुःशपथ करून आपल्या समोर ठेवतोय। ऋक् प्रतिशाख्य, ऋक् प्रतिशाख्य हा शौनक रचित ग्रंथ यात महत्वाचा आहे। यामध्ये ऋग्वेदातील, ऋग्वेद जे पहिला वेद आहे, या ऋग्वेदातली अक्षर, वर्ण आणि स्वर यांच्या संधीची चर्चा केलेली आहे। त्याचप्रमाणे इतर वेदामध्येही प्रतिशाख्य आहे, ते त्या वेदांच्या उच्चाराचे वैशिष्ट्य सांगतं। वेदाच्या मंत्राचे शुद्ध उच्चार आणि स्वर योग्य असावा लागतो। काय असावा लागतो? वेदाच्या मंत्राचा आपल्याला शुद्ध उच्चार करता आले पाहिजेत आणि स्वर देखील योग्य असावा लागतो। या वेदांगामध्ये शब्दांच्या उच्चाराची, वाचनाची आणि ध्वनिशास्त्राची संपूर्ण माहिती दिली जाते। म्हणून या पहिल्या वेदांगाला शिक्षा वेदांग असं म्हटलं गेलेलं आहे। आता वेदांगाच्या मधलं दुसरं जे वेदांग सांगितलं गेलेलं आहे ते आहे कल्प। दुसरं वेदांग कोणतं सांगितलं गेलेलं आहे तर ते आहे कल्प। यामध्ये आश्वलायन, आपस्तंभ, बौधायन यादीमधील सूत्रांना कल्प म्हटलं गेलेलं आहे। कल्प कशाला म्हटलं जातं तर आश्वलायन, आपस्तंभ, बौधायन आदीमधील सूत्र जी आलेली आहेत त्यांनाच कल्प म्हटलं गेलेलं आहे। यज्ञ किंवा याग जे आपण करतो याच्या प्रयोगामध्ये समर्थन करणारा जो वेदांग आलेला आहे तो म्हणजे कल्प होय। कल्प हे वेदाच्या विधिशास्त्राची शाखा होय। कल्प काय आहे तर कल्प हे वेदांच्या विधिशास्त्राची शाखा आहे। यामध्ये यज्ञ विधी कशी करावी, पूजा विधी कशी करावी आणि विविध धार्मिक आचार्यांचे नियम आणि प्रक्रिया कशी करावी याबद्दलचं मार्गदर्शन दिलं गेलेलं आहे। यज्ञ आणि पूजांच्या विधीच्या नियमांचं पालन करणं आणि धार्मिक विधीची यथार्थ माहिती प्राप्त करून देण्याचं काम या कल्पच्या माध्यमातून होतं। कल्पचे 4 विभाग करण्यात आलेले आहेत। कल्पचे किती विभाग करण्यात आलेले आहेत? कल्पचे 4 विभाग करण्यात आलेले आहेत। ते म्हणजे स्रोतसूत्र, गृहसूत्र, धर्मसूत्र आणि शुल्वसूत्र असे हे कल्पचे 4 भागामधले आपल्याला सूत्र पाहायला मिळतात। आणि हे 4ही वेगवेगळ्या वेदांसाठी वेगवेगळ्या रूपामध्ये आलेले आहेत। स्रोतसूत्रामध्ये दर्शपूर्णामास, अग्निहोत्र, चातुर्मास, वाजपेयी, अतिरात्र, पितृमेध इत्यादी ची माहिती आहे। यावेळी आश्वालयन, शंखायन ऋग्वेद, कात्यायन शुक्ल यजुर्वेद, जैमिनीय, सामवेद, वैतान, अथर्ववेद इत्यादी श्रुतसूत्रे उपलब्ध आहेत। गृहसूत्रामध्ये उपनयन, विवाह इत्यादी व गृह ज्ञानाबद्दल केल्या जाणाऱ्या संस्काराचे आणि विधीचे वर्णन आलेले आहे। कशामध्ये? गृहसूत्रामध्ये की उपनयन कसा करावा, विवाहाच्या बद्दलची माहिती आहे। गृहज्ञामध्ये केल्या जाणाऱ्या संस्काराच्या बद्दलचं, त्याच्या विधीबद्दलचं ज्ञान यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं।
सर्व वेदांशी संबंधित सुमारे 20 ग्रहसूत्रे आहेत. किती ग्रहसूत्र आलेली आहेत? तर एकूण 20 ग्रहसूत्र आलेली आहेत. धर्मसूत्रामध्ये मानव धर्म, समाजाचा धर्म, राजधर्म, पुरुषार्थ याचं वर्णन आलेलं आहे. कशामध्ये? तर धर्मसूत्रामध्ये. यावेळी 6 धर्मसूत्र सापडतात. गौतम, आपस्तंभ, वसिष्ठ, बौधायन, हिरण्यकेशी आणि विष्णू धर्मसूत्र. किती धर्मसूत्र आलेली आहेत? 6 धर्मसूत्र सांगितली गेलेली आहेत. ही 6 धर्मसूत्र कोणती आहेत? ज्याचा पुन्हा एकदा मी उल्लेख करतो. पहिला आहे गौतम, दुसरा आहे आपस्तंभ, तिसरा आहे वसिष्ठ, चौथा आहे बौधायन, पाचवा आहे हिरण्यकेशी आणि 6वा आहे विष्णू धर्मसूत्र. अशा प्रकारची 6 धर्मसूत्र आलेली आहेत. आणि ही 6 धर्मसूत्रे नंतरच्या स्मृतीचा आधार झालेली आहेत. शुल्व म्हणजे मोजण्याचा धागा. या सूत्रामध्ये यज्ञवेदिका इत्यादीच्या बांधणीचं वर्णन भूमितीच्या साह्यानं केले गेलेलं आपल्याला आढळतं. यानंतर तिसरं जे या ठिकाणी उपांग आलेलं आहे त्याला व्याकरण असं म्हटलं गेलेलं आहे. तिसऱ्याला काय म्हटलं गेलेलं आहे? तिसऱ्या वेदांगाला. तर तिसरं जे वेदांग आहे त्याला व्याकरण असं म्हटलं गेलेलं आहे. आणि व्याकरणालाच असं म्हणतात की वेदाचं मुख म्हटलं गेलेलं आहे. वेदाचं मुख म्हणजे जर काय असेल तर हे तिसरं मला असं वाटतं की वेदांग व्याकरण आहे. व्याकरण म्हणजे भाषाशास्त्राची शाखा. व्याकरण काय आहे? तर भाषाशास्त्राची शाखा आहे ज्यामध्ये संस्कृत भाषेच्या व्याकरणाच्या नियमांची माहिती दिली जाते. ह्या वेदांगाचा उद्देश वेदांच्या मंत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या शब्दांचा योग्य वापर करणे होय. आपण जे या ठिकाणी वेदामध्ये आलेले मंत्र आहेत त्या मंत्राचा आपल्याला योग्य पद्धतीनं वापर करता आला पाहिजे, यासाठीची मदत हे व्याकरण वेदांग करतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. संस्कृत भाषेच्या व्याकरणाच्या नियमांचं पालन करून वेदाच्या मंत्राचं शुद्ध वाचन झालं पाहिजे. हा याच्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश आहे. या व्याकरणशास्त्रामध्ये पदांची उत्पत्ती, प्रकृती आणि प्रत्यय अशी विभागणी करून सांगितली गेली आहे. व्याकरणाची फार मोठी परंपरा आपल्याकडे आहे, ज्यामध्ये इंद्र आणि इतर व्याकरणकारापासून ही परंपरा सुरू होते. परंतु त्या परंपरेचे अवशेष इकडे तिकडे अवतरणामध्येच त्यापूर्वी आपल्याला आढळताना दिसतात. खरं तर व्याकरणावरचा या ठिकाणी उपलब्ध पहिला ग्रंथ जर कोणी लिहिला असेल तर तो पाणिनींनी लिहिलेला आहे. त्यांनी वैदिक आणि लौकिक संस्कृत या दोन्ही भाषांचं व्याकरण अष्टाध्यायी स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. कोण? पाणिनीनं. कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे? तर वैदिक आणि लौकिक संस्कृताच्या स्वरूपामध्ये त्यांनी या ठिकाणी व्याकरण लिहिण्याचं काम केलेलं आहे. वेद व्याकरणाच्या द्वारे संरक्षित आहेत आणि तो शब्दांच्या शुद्धीकरणाचा विचार करतात. सध्या पाणिनीची अष्टाध्यायी हा व्याकरणाचा प्रातिनिधिक ग्रंथ असून त्यावर केलेल्या भाष्यांची आपल्याकडं समृद्ध अशी परंपरा पाहायला मिळते. प्रकृती, प्रत्यय आदींच्या उपदेशाद्वारा पदाचं स्वरूप आणि अर्थाचा निश्चय करण्याकरिता व्याकरणाचा उपयोग होतो. वेदांच्या 6 अंगामध्ये व्याकरण हे अंग महत्वाचं या प्रधान मानलं गेलेलं आहे.
व्याकरण जाणणारा मनुष्य कधीच अपशब्दाचा वापर करत नाहीये, म्हणून त्याला पुढे प्रायश्चित्त करायची वेळ येत नाहीये आणि त्यासाठी म्हणून या व्याकरणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। यानंतर चौथं जे वेदांग आहे ज्याला निरुक्त असं म्हटलं गेलेलं आहे। चौथं वेदांग कोणतं आहे तर ते आहे निरुक्त। निरुक्त म्हणजेच शब्दशास्त्र। निरुक्त म्हणजे काय? निरुक्त म्हणजे शब्दशास्त्र, ज्यात वेदाच्या मंत्रातील शब्दांचे अर्थ आणि त्यांच्या उत्पत्तीचं विश्लेषण केलं गेलेलं आहे, त्यालाच निरुक्त असं म्हणता येतं। वेदाच्या मंत्रातील शब्दांचे योग्य अर्थ समजून घेणं आणि त्यांचा उपयोग योग्य प्रकारे करणं हे या निरुक्ताचा मुख्य उद्देश आहे। हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। जसं की यास्क द्वारा रचित निरुक्त ग्रंथ जो वैदिक शब्दांचे अर्थ स्पष्ट करतो। निरुक्त म्हणजे व्याख्या असाही एक अर्थ आपल्याला निरुक्तचा घेता येतो। वैदिक शब्दांचा संग्रह निघंटू 5 अध्याय या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो किंवा आढळतो। निरुक्त ही वेदार्थ ज्ञानाची गुरुकिल्ली आहे। लक्षात घ्या, वेदार्थ ज्ञानाची गुरुकिल्ली काय आहे तर निरुक्त हे वेदांग आहे। एखाद्या शब्दाचा अर्थज्ञानात दुसऱ्या व्याकरणाच्या अपेक्षेशिवाय स्वतःचा अर्थ प्रगट करण्याची क्षमता असते, अशालाच निरुक्त असं म्हणतात। निरुक्त ग्रंथाचे 3 कांड सांगण्यात आलेले आहेत। निरुक्त ग्रंथाचे कोणते कोणते? नैघुट्टुंक कांड, नैघुट्टुंक कांड, नैगम्य कांड आणि तिसरा आहे ते दैवत कांड। वेद ज्ञानाकरता, वेदांच्या अर्थ ज्ञानाकरता निरुक्ताचा उपयोग होतो। कशाचा उपयोग होतो? निरुक्ताचा उपयोग होतो। आता हे आहे चौथं वेदांग। आपल्याला आता 5वं वेदांग बघायचं आहे, ज्याचं नाव आहे ज्योतिष वेदांग, ज्यामध्ये खगोलशास्त्राचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं। वेदांग ज्योतिष म्हणजे वेदाच्या तारामंडल आणि ग्रहाच्या अध्ययनाचं शास्त्र। याचा उपयोग धार्मिक कार्य आणि यज्ञांसाठी शुभ काळाची निश्चिती करण्यासाठी केला जातो। कशासाठी ज्योतिषाला महत्व आहे तर धार्मिक कार्य जर करायचं असेल आणि यज्ञ करायचा असेल तर त्यासाठी शुभ काळ कोणता हे ठरविण्याचं काम या ज्योतिषच्या माध्यमातनं, खगोलशास्त्राच्या माध्यमातनं, या वेदांगाच्या माध्यमातनं केलं जातं। ग्रहाची स्थिती आणि त्याच्या गतीचा उपयोग धार्मिक कार्याच्या योग्य काळाची निश्चिती करण्यासाठी महत्त्वाचा असतो आणि ते करण्याचं काम या वेदांगाच्या माध्यमातनं केलं जातं। ज्योतिष हे वेळ ठरवणारं वेदांग आहे। वेदांग हे ज्योतिष काय करतं तर वेळ ठरवतं, कोणती शुभ वेळ आहे, कोणता काळ शुभ आहे हे ठरवण्याचं काम हे वेदांग करतं। वैदिक यज्ञ वेळेची अपेक्षा करतात। वैदिक यज्ञ कशाला महत्व देतात? वेळेला, शुभ वेळेला महत्व देतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ते ठराविक वेळेमध्येच यज्ञ केले गेले पाहिजेत। ठराविक वेळेत तरच ते त्याचे फळ देतात। अवेळी किंवा वेळ चुकून जर आपण यज्ञ केला तर त्याचं फळ आपल्याला मिळू शकत नाहीये। आणि अशी योग्य वेळ ठरवण्याचं काम यज्ञासाठी, धार्मिक कार्यासाठी जर कोण करत असेल तर ते हे वेदांग, ज्योतिष वेदांग करतं। काळाची विभागणी करणं, मुहूर्ताचा निर्धार करणं, ग्रहणशास्त्राच्या हालचालींचा निर्धार इत्यादी ज्योतिषशास्त्राच्या अंतर्गत येणारे विषय आहेत। या कामासाठी लगदाचार्यांनी वेदांग ज्योतिष नावाचा महत्वाचा ग्रंथ देखील लिहिलेला होता। त्याच्या 2 आवृत्त्या आहेत। आर्च ज्योतिष
जे की ऋग्वेदाशी संबंधित आहे, ही एक आवृत्ती आहे ज्यामध्ये 36 श्लोक आलेले आहेत. आणि यजुष ज्योतिष जे की यजुर्वेदाशी संबंधित आहेत, त्यात 43 श्लोक आलेले आहेत. हेही आपण या ज्योतिष वेदांगाच्या संबंधानं समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. यानंतर वेदांगाचा 6वं अंग जे आहे, ज्याला छंद असं म्हटलं जातं. मेट्रिक म्हणजे छंदशास्त्र, ज्यामध्ये मंत्राच्या छंदाची माहिती दिली जाते. वेदांच्या मध्ये जे मंत्र आलेले आहेत त्या मंत्राच्या छंदांची माहिती ज्यामध्ये दिली जाते ते वेदांग म्हणजे छंद वेदांग होय. ह्या वेदांगाचा उद्देश मंत्राच्या छंदाची आणि लयाची माहिती करून देणे होय. मंत्राच्या छंदाचे नियम समजून घेणे आणि योग्य प्रकारे छंद वापरून मंत्राचे पाठ करणे हे याचा मुख्य उद्देश आहे. छंदामुळे वैदिक मंत्राच्या चरणांचं आपल्याला निश्चितपणे ज्ञान होतं. वैदिक मंत्राच्या उच्चारासाठी त्याचं ज्ञान निश्चितपणे आवश्यक आहे. वेदामध्ये गायत्री मंत्र ज्यामध्ये 8 अक्षराचे 3 श्लोक असतात. अनुष्टुप नावाचा मंत्र ज्यामध्ये 8 अक्षराचे 4 श्लोक असतात. त्रिषट्टुप नावाचं मंत्र आहे ज्यामध्ये 11 अक्षरांचे 4 श्लोक असतात. बृहती, जगती, पंक्ती, उष्णिक या ठिकाणी हे श्लोक वापरले जातात. छंदशास्त्र समजून घेतल्यास वैदिक मंत्राच्या चरणांची मांडणी आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने समजून घेता येते आणि मंत्र पठणाच्या वेळी आपल्याला योग्य पद्धतीने विराम देखील देता येतो. म्हणून या 6व्या छंद नावाच्या वेदांगाला देखील समजून घेणं महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपल्याकडे जसे 4 वेद आहेत, 4 उपवेद आहेत, तसे 6 वेदांग देखील अत्यंत महत्वाचे सांगितलेले आहेत. आणि हे 6 वेदांग मुख्यत्वे वेदांच्यासाठी आवश्यक संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा भाग आहेत. वेदाचं संपूर्ण शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेचे भाग म्हणजे हे 6 वेदांग आहेत. याच्या अध्ययनाने वेदातील ज्ञानाचा आपल्याला अभ्यास होतो. त्याचबरोबर त्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषाशास्त्राच्या विविध पैलूंच्यावरती प्रकाश टाकता येतो. यासाठी या 6 वेदांगांना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आपण अत्यंत कमी शब्दांच्या मधनं या 6 वेदांगांचा अल्प परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतलेला आहे. असेच आपल्याला आणखीन प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेला समजून घेणारे व्हिडिओ बनवायचे आहेत. परंतु बनवलेल्या व्हिडिओला आपण लाईक करावं, कमेंट करावं आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करून मला हे कार्य करण्यासाठी श्रोते मायबापांनी आशीर्वाद द्यावेत एवढीच मनपूर्वक तुम्हा सर्वांच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.